नमस्कार, मी विजय साळवी. आपल्या सगळ्यांचं स्पेशल रिपोर्ट या खास बुलेटिनमध्ये स्वागत. मंडळी, स्पेशल रिपोर्टची सुरुवात करूया आजच्या दिवसभरातल्या घडामोडींच्या वेगवान बातम्यांनी. वादग्रस्त मंत्री, भ्रष्टाचार, हनी ट्रॅप सारख्या मुद्द्यांवर उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचं मुंबईत आंदोलन. आंदोलनाचा टीजरही जारी. उद्धव ठाकरेही होणार आंदोलनात सहभागी. उद्या निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीचं आंदोलन. निवडणूक आयोग आणि भाजपनं मतांची चोरी केल्याच्या राहुल गांधींच्या आरोपानंतर विरोधक एकत्रित आंदोलन करणार. किती बी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांचं स्टेटस पुन्हा चर्चेत. गुहागर मतदारसंघातील ब्राह्मण सहाय्यक संघासोबत पेटलेल्या वादानंतर भास्कर जाधव यांची बोलकी प्रतिक्रिया. सांगलीत खासदार विशाल पाटील यांना भाजपचा धक्का. विशाल पाटलांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक मनोज सरगर भाजपात प्रवेश करणार. उद्या रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. पंतप्रधान मोदींनी दाखवला नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा. नागपूर ते पुणे वंदे भारत 14 ऑगस्ट पासून नियमित सुरू होणार. तर तिकिटाची किंमत 1,500 ते 3,000 रुपये असण्याची शक्यता. उपराजधानी नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकावरून सांस्कृतिक राजधानी पुणे दरम्यान धावणारी वंदे भारत 881 किलोमीटरचं अंतर कापणार. सर्वात जास्त लांब पल्ल्याचा प्रवास करणारी देशातली पहिली वंदे भारत ठरणार. कल्याण डोंबिवलीत 15 ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी. महापालिकेकडून मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश. मुंबई महापालिका परिसरात कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांकडून 68,700 रुपयांचा दंड वसूल. तर 142 जणांवर गुन्हे दाखल. अकोल्यात शासकीय रुग्णालयात रुग्णासाठी पार्सल आणलेल्या पोह्यांमध्ये मृत आढळल्याचा धक्कादायक प्रकार. पोहे खाल्ल्यानंतर रुग्णाला मळमळ आणि उलटीचा त्रास. अग्रवाल रेस्टॉरंटमधून पोहे आणल्याचा दावा. सीबीएसईचा मोठा निर्णय. 9वी साठी ओपन बुक एक्झाम. परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना पुस्तकं सोबत ठेवता येणार. परीक्षेचा ताण कमी करून संकल्पनांच्या स्पष्टीकरणावर भर देणार. रेल्वेच्या रिटर्न तिकिटावर 20% सूट. रेल्वेनं प्रवाशांसाठी खास राऊंड ट्रिप पॅकेज स्कीम योजना. 14 ऑगस्ट पासून योजनेची बुकिंग सुरू होणार. पण राजधानी, शताब्दी, दुरांतो आणि वंदे भारत गाड्यांसाठी ही योजना लागू नसणार. हिंगोलीच्या कळमनुरी शहरात स्मशानभूमीकडे जायला रस्ताच नाही. ओढ्याच्या पाण्यातून काढावी लागली यात्रा. नागरिकांकडून ओढ्यावर पुलाची मागणी. गौरी गणपतीच्या काळात मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीसाठी नवी नियमावली. अवजड वाहन चालकांना वेगमर्यादा पाळावी लागणार. वाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी नियमावलीवर शिक्कामोर्तब. डोंबिवलीच्या खोणी परिसरातील पलावा सोसायटीच्या निवडणुकीदरम्यान सभासदांमध्ये तुंबळ हाणामारी. बोगस मतदान झाल्याच्या आरोपातून 2 गटात हाणामारी. पोलिसांनी मध्यस्थी केली असता त्यांना देखील धक्काबुक्की झाल्याचा व्हिडिओ व्हायरल. नव्या खातेदारांसाठी आयसीआयसीआय बँकेचा मोठा निर्णय. 1 ऑगस्ट पासून उघडलेल्या सर्व खात्यांना 50,000 बॅलन्स ठेवावा लागणार. मिनिमम बॅलन्समध्ये 10,000 रुपयांवरून 50,000 पर्यंत वाढ. ग्रामीण आणि निमशहकारी भागासाठी 25,000 मिनिमम बॅलन्स. आणि आता पाहूयात या तासाच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स.